मेंढी पालनामध्ये काय करायचं, खुराकावरती खर्च न करता चाऱ्यावरती जो काय तुम्ही फोकस कराल त्याच्यावरती सर्वात फायदेशीर राहतं. आता तुम्ही म्हणाल की मग चाऱ्याला आम्हाला पाणी नाही, मग काय करायचं, तर दुष्काळी भागामध्ये चांगला चारा म्हणाल तर अंजनसारखं जे काही चारावर्गीय आहे ते चांगलं येतं, म्हणजे त्याला पाण्याची जास्त गरज लागत नाही. आणि जर आमच्यासारखा भाग असेल तर मग काय तुमचा विषयच नाही, कारण आमच्यासारख्या भागामध्ये म्हटल्यानंतर काही करू शकता. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की माडग्याळ बंदिस्त होत नाही किंवा माडग्याळचा काय विषय असतो, तर हे माडग्याळ आहे माझ्यासमोर आणि हे माडग्याळ एकदम बंदिस्त झालं आहे. आणि ते मला पण सांगते की तू जे काय मला चारा दिलास किंवा खुराक दिलास, राहण्याची व्यवस्था चांगली केली तर मी पण त्याच्यामध्ये चांगली राहीन. तर अशा पद्धतीनं माडग्याळ असतं. आणि जेवढा तुम्ही खुराकाचा फोकस कमी कराल, जेवढा चाऱ्याकडं फोकस वाढवाल, तेवढं हे मेंढीपालन चांगलं राहतं. आणि कोणताच, बघा मी काय सांगतोय, कोणताच सिंगल चारा कुठलाच द्यायचा नाही. जो काय देणार असाल तो मिक्स प्रमाणात द्यायचं. काहीही करा. तुम्ही म्हणाल की फक्त आम्ही तुती देऊ, तेही चालत नाही. फक्त अंजन देऊ, तेही चालत नाही. फक्त कडबा देऊ, तेही चालत नाही. तर मिक्स प्रमाणात जो काय चारा द्याल तो सर्वात ह्यांना चांगला असतो. आणि त्याच्यानुसारच हे क्वालिटीचं जे काय वर्जन होतं, क्वालिटी होत नाही पण वजन वाढतं. क्वालिटीबिलिटी काय माहीत नसते आम्हाला आणि क्वालिटीला तुमच्या कोण विचारत पण नसतं, पण जे काही वजन वाढतं त्याच्यामध्ये मग असे प्राणी होतात आणि त्याचाच आपल्याला पैसा येत असतो त्याच्यानुसार. आणि जर काय तुमच्याकडं पाण्याचं प्रमाण कमी आहे, काही लोक मला खूप सांगतात की आमच्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे, पण त्याच्या भागामध्ये अंजन, अजून काहीतरी वेगळी व्हेरायटी असेल चाऱ्याची, त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करा, जे दुष्काळी भागामध्ये काही लोक करतात. त्याचा कन्सेप्ट आपण वापरला तरी चांगलं आहे. आता आमच्या भागामध्ये म्हणायला गेलं तर कास पठारसारख्या भागामध्ये काही चारा करायचं तर म्हणजे आव्हानात्मक गोष्ट असते. म्हणजे येईल की नाही ह्याचं कोणच सांगू शकत नाही, की तो चारा येईल हे कोणच सांगू शकत नाही. आणि येणार तर कशा पद्धतीने हेही कोण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आम्हाला त्या पद्धतीनं करावा लागतो. आणि जर काय तुम्ही चाऱ्याचा फोकस कमी केला तर खुराकाचा फोकस वाढेल. खुराकाचा फोकस वाढल्यानं काय होतं की कधीकधी प्राण्यांना गाभण जायला त्रास होतो आणि मुळात ह्यांची चरबी पण वाढते मग जास्त प्रमाणात. मग ती वजनाला कमी पडतात आणि घेणारासुद्धा मग त्यांना माहिती असतं, जी काय कटिंगला नेणार असतात त्यांना ही चरबी किती आहे किंवा ह्याचं मटण किती पडेल, ह्या सगळ्या गोष्टी समजत असतात. त्याच्यामुळं ती त्याप्रमाणे घेत असतात. आणि आज स्वप्नील साहेबांनी एक कोल्हापूरचा व्हिडिओ पाठवला आहे मटणच्या दुकानाच्या लाईनीचा. तर स्वप्नील साहेब नक्कीच मी पण तेच करणार आहे. आज तुम्ही फक्त व्हिडिओ पाठवताय, मी 6 वर्षापासून विचार केला आहे की माझ्याकडे प्राणी आता सांभाळायला जात आहेत म्हणून मी गप्प आहे, नाहीतर मीही त्याप्रमाणेच करणार आहे. तर तसा नवीन नवीन शोध लागेल. आणि जसं तुमच्या भागात पाण्याचं प्रमाण कमी आहे, समजा जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर काही भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं, मग अशा भागामध्ये तुम्ही तुती लावा. तुतीला एक चांगला ठिबकवर केलं तर चांगली येते. आमच्याकडे अति पाऊस असल्यामुळे तिला थोडासा त्रासदायक आहे, पण कमी पावसामध्ये सुद्धा चांगली येते. अंजन तर चांगलंच येतं. आणि आमच्याकडचं जे हुंबराची झाडं आहेत ती तुमच्या भागात येणार नाहीत, कारण काय होतं, आमच्याकडे जे हुंबर आहे, हुंबराचं झाड हे जिथं पाणी जास्त आहे त्याच भागात येतं, कमी पाण्याच्या भागामध्ये येत नसतं. तर अशा प्रकारे मेंढीपालन असतं. आणि आमची गौरी तर आता पिल्लं होतीलच, बघूया आपण किती होत आहेत, काय होत आहेत. आणि हा गोम्या बघा, आमचा गोमू आहे म्हणून, एवढा क्वालिटी नाही पण एवढा वजनाला भारी आहे ना ते आत्ता, की एकदम दगडासारखं वजन आहे तिचं. आपण पकडतो कुठं ही तेच. आणि हिची केस बिसं कापलेली आहेत, अजिबात म्हणजे 0 कट मारलेला आहे. आणि कसंही धरा तिचं कंबर, काही कमरेचा प्रश्न नसतो. आणि माडग्याळ किंवा विजापुरी बंदिस्त व्हायला सगळ्या होतात, फक्त तुम्ही कसं करताय ह्याच्यावरती डेफिनेट राहतं. म्हणजे त्याच्यावरती तुमचा परिणाम राहणार, तुम्ही काय करताय, कसं करताय, त्याच्यावरती सर्व नियोजन होतं. बंदिस्तमध्ये माडग्याळ पण होतं आहे, सगळी मेंढी बंदिस्त होईल हे मी कॉन्फिडन्सनं म्हणजे सांगू शकतो. पण तुम्ही जर खायला घरी चारा चांगला दिला तर होणार, नाही चांगला चारा दिला तर ती नाही होणार आहे. त्याप्रमाणे ते तसं होणार आहे. आता हे आमचं माडग्याळचं जे मला मित्रानं दिलं आहे, आता जसं आम्ही ह्यांच्यावरती प्रेम करतो, ह्या माद्यांवरती नारी सुवर्ण वगैरे, तसंच ह्या माडग्याळसुद्धा प्रेम करतो, कारण तेही आपली इकडचीच मादी आहे. असं काय नाही की तिला वेगळं आणि ह्यांना वेगळं, तसं काय कन्सेप्ट नाही. फक्त काय होतं की आम्ही जी सवय लावलेली आहे ह्या पिल्लांना किंवा ह्या माद्यांना, ही जेव्हा आम्ही एकत्र बसतो असं, तर ह्यांना एक सवय असते की किस्सा चेक करणे, किशात काय आणलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करत असतात आणि त्याप्रमाणे हे होतं. आता ही बारीक केसं करणं सर्वात फायदेशीर असतं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा.
मी करतो आहे म्हणून माझ्या पद्धतीनं कधीच करू नका, मी नेहमीच सांगत असतो. आणि जरी कुणाकडे माडग्याळ असेल तरी हे बघू शकता, हे आमचं माडग्याळच आहे, असं काय वेगळं नाही किंवा काय नाही. हे ओरिजिनल माडग्याळ नाही, पण विजापुरीमधलं जे माडग्याळ असतं त्या माडग्याळमध्ये त्याचं ते मोडतं. पण आता बघू शकता त्याचं 6 महिन्यामध्ये ते अशा प्रमाणे स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि ह्यालासुद्धा आपण रानाने क्रॉस करणार आहे, कारण आपल्याला त्या रानाची जी पैदास पाहिजे ती चांगल्या प्रकारे येत आहे. आणि ह्या गौरीला वगैरे जे काय आहे आमच्या रानाचीच पैदास होणार आहे आत्ता. त्याच्यामुळे आम्ही ही जी काही जनरेशन आहे अजून तो थोडेसे दिवस राहणार आहे आपल्याकडे, नंतर आपण कोणालाही देऊ, नंतर त्याचा विचार करू. पण ही आता जी जनरेशन येईल आपल्याकडे रानाची ती आपल्यासाठी सर्वात फायदेशीर राहील, कारण आमची गोमती वगैरे जे आहेत त्या एकदम क्वालिटीच्या झाल्यामुळे काय आम्ही केलं की हे जे माडग्याळ वगैरे आहे आमचं त्याच्याकडं आम्ही क्वालिटीच्या मागे लागलो आहे, कारण ह्याची आपल्याला पिल्लं पाहिजे तर नारी सुवर्ण क्रॉसमधली, आणि ती चांगली यावीत म्हणून. आणि हे आमच्याकडची अशी खोडकळ म्हणजे खोडकर असते. बाहुबली आमचा एकदम खोडकळ, म्हणजे त्यालाही सुद्धा. आणि आता हे बघू शकता हिचं काय चाललं आहे पाठीमागे, तर हिचं म्हणणं आहे की तू त्यांना नको गोंजरू, मला गोंजर. तर हे असे सर्व प्राणी असतात, कारण आमच्याकडे त्यांना सवयच त्याप्रमाणे लावलेली असते. आणि कुठलाही माणूस आलं, कुठलंही कोण आलं तर हे प्राणी जात नाही, कारण आपण त्यांना माहिती आहे आम्हाला खुराक वगैरे काय हा देत नसतो, जो काय चारा देणार हे आम्हाला पोटभर देत असतो. त्याच्याप्रमाणे प्रेमही तेवढंच असतं. प्रेम देत नाही असं नाही, तर प्रेम पण देतो. आणि जोपर्यंत तुम्ही ह्यांच्याबरोबर खेळताय, प्रेम देताय, सगळ्या काही गोष्टी करताय, माणसासारखंच सेम कन्सेप्ट आहे. तुम्ही जेवढा जीव लावणार तेवढीही आपल्याला जीव लावतात. पण आपला जीव जर नसेल त्यांच्याबरोबर तर हे थोडं म्हणजे थोड्या टाईममध्ये माणूस आलं तर हे पळून जाणे, इकडे तिकडे धावणे, ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण मला तर एक अनुभव आला आहे की जर चांगल्या पद्धतीनं ह्यांना सांभाळलं तर हे चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देतं, चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देतं. फक्त माद्या लवकर लावू नका. आणि तुम्हाला जे काही खुराक द्यायचं आहे, खुराकाचा जो काही कन्सेप्ट आहे त्याच्यापेक्षा त्या तुडी मशनीकडं थोडासा फोकस करा आणि त्याचा एकदा रिझल्ट घ्या. खुराकाचा जो प्रमाण आहे ते तुमचं कमी होईल, आणि जोपर्यंत तुम्ही खुराकाचं प्रमाण कमी करत नाही तोपर्यंत मेंढीपालन परवडत नाही. अशा प्रकारचं म्हणजे माझं वैयक्तिक नियोजन मी सांगतो आहे तुम्हाला. जर काय कुणाला वाटत असेल की आम्ही पोल्ट्रीचं खुराक देऊ आणि हे सर्व करू, ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला रिझल्ट येईल माद्यांचा तो तुम्ही अभ्यास करा आणि मला सांगा की काय झालं नंतर. कारण काय होतं की पोल्ट्रीचं जे खुराक असतं, म्हणजे काही लोक वापरतात, सर्रास वापरतात, तर पोल्ट्रीच्या खुराकामध्ये काय होतं, हाय कंटेन असतात. म्हणजे त्यांना पोल्ट्रीमध्ये ज्या काही कोंबड्या बनवायच्या असतात त्या लवकर बनवायच्या असतात, ह्याच्यामध्ये जर ते कंटेन वापरलं तुम्ही तर ह्याचं पुन्हा गाभण राहण्यासाठी काही गोष्टींचा त्रासदायक असतो. तुम्ही पाहिजे तर एखाद्या वैद्यकीय डॉक्टरला विचारा की बाबा मी ह्यांना पोल्ट्रीचं खुराक घातलं तर हे भविष्यात काय होईल. कारण जेव्हा ह्याच्यामध्ये म्हणजे मांदं बोलतात आमच्याकडे, चरबी तुमच्या भागात चरबी बोलत असते, जेव्हा ह्याचं मांदं वाढतं तेव्हा हे गरोदर किंवा गाभण राहायला त्रासदायक गोष्टी करतं. पण जेवढं बॉडी बिल्डअप राहील, म्हणजे बिना मांद्याचं, म्हणजे बिना चरबीचं जेवढं प्राणी राहतील तेवढं राहतात. आणि जर काय तुमचं प्राणी चरबीवाले असतील तर वजनालासुद्धा कमी भरतात. लक्षात ठेवा, कारण मी एक कापणारा व्यक्ती आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. जेवढा प्राण्याचं चरबी कमी तेवढं प्राणी क्वालिटीला चांगले. पण तुम्हाला कसं सांभाळायचं आहे, खुराकावर सांभाळायचं आहे की चाऱ्यावरती करायचं आहे की किंवा काय करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. पाऊस आपल्याकडे नाही म्हणलं तरी तुमच्या भागामध्ये साधारण 4-5 महिने तर पडत असेल. केस ओले होण्यापुरता जरी पडला म्हणजे तुमच्या भागामध्ये त्याच्यावरती खूप सारे चारे येतात. बाजरी येऊ शकते, मेगास्वीट येऊ शकतं, मक्का येऊ शकतो, सर्व काही येऊ शकतं. किंवा जर काही थोडंफार पाणी असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाऱ्याची कन्सेप्ट करा. कुठलाही एकच प्रकारचा चारा ह्यांना द्यायचा नाही, मिक्स प्रकारामध्ये कन्सेप्ट करा. आणि त्याच्यानंतर जर नाहीच असे प्राणी वजनाला झाले तर मला सांगा, कारण मी ज्या पद्धतीनं अनुभव करतो आहे किंवा ज्या पद्धतीनं हे चाललेलं आहे त्या पद्धतीनंच मी तुम्हाला सांगू शकतो. मी तुम्हाला बिना अनुभव घेता कुठलीही गोष्ट कुणाला सांगू शकत नसतो. आता काही लोक मला शेळीपालनाचं विचारतात, पण माझा अनुभव नसल्यामुळे मी त्यांना काय सांगतो, तुम्ही वैयक्तिक प्रयोग करा. कारण शेळीपालनाचा माझ्याकडे अभ्यास नाही, शेळीपालन मी केलंच नाही तर मी त्यांना काय अभ्यास सांगणार आहे. तर अशा प्रकारचं सर्व नियोजन असतं. आणि माडग्याळसुद्धा बंदिस्त होतं. फक्त ह्याला काय होतं की ह्याला एक पिल्लं होतं, हा एक मायनस पॉईंट आहे याचा. लोक सांगतात उंचीला चांगलं आहे, लांबीला चांगलं आहे. यार पण लांबीला आणि उंचीला काय करायचं, त्याचं काय मोजमाप करायचं, भरती करायची आहे का कुठं. तर आपल्याला त्याला भरती नाही करायचं, तर त्यानं 2 पिल्लं द्यावी असं आपल्याला काहीतरी कन्सेप्ट पाहिजे. त्याच्यानुसार आता हे लांबीला चांगलं आहे,
उंचीला पण चांगलं आहे, मस्त ओके आहे. आता ह्याची जी पिल्लं होतील पहिल्यांदा जी रानाकडनं आपल्याला ती पिल्लं आपण ती घरीच ठेवणार आहे. मग फिमेल झाल्या तर उत्तमच आहे, नर झाले तर मग त्यांना आपल्याकडं मग आहेच मार्ग. पण फिमेल झाले तर मी त्या घरीच ठेवणार आहे आणि पुन्हा त्यांना जेव्हा क्रॉस करेन आणि त्याचा रिझल्ट येईल तेव्हा मी तुम्हा लोकांना दाखवेन. कारण बाकीच्या लोकांच्या ठिकाणी होत आहे तसं. माझ्या तिथं जर मी केलं तुम्हाला पाहण्यासाठी ठेवलं तर ते उत्तम राहील. कारण तुम्हाला जोपर्यंत डोळ्यांनी पाहत नाही आपण तोपर्यंत विश्वास ठेवता येत नाही. त्या प्रकारचं हे सर्व गणित असतं. तर मेंढीपालन हे अशा प्रकारचं आहे. खुराकावरचा फोकस कमी करा, चाऱ्यावरती जेवढा फोकस करता येईल तुम्हाला तेवढा चाऱ्यावरती फोकस करा. आणि ती मशीन महाग आहे, 60,000पर्यंत जाते मलाही माहीत आहे. पण त्याचा पैसा जो आहे ना, मी सांगतो ना 2 ते 3 वर्षामध्ये वसूल पैसा होतो. त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. आणि जेवढा काय तुमचा चारा कचऱ्यात जातो आहे त्याच्यामध्ये तर अजून जास्त प्राणी सांभाळू शकतो आपण, असं ह्याचं नियोजन असतं. आता आमच्या गवाण्या बघा, संध्याकाळचा वेळ आलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये अशा जर गवाण्या तुमच्या जर राहिल्या तर चारा किती बचत होईल ह्याचं तुम्ही गणित करा. आणि त्याच्यानुसार मग मेंढीपालन कसं करायचं, काय करायचं ह्याचा तुम्ही अभ्यास करा आणि मग तसं नियोजन ठेवा. मेंढीपालन खराब आहे किंवा मेंढ्या खराब आहेत कुठल्याच, किंवा हीच मेंढीचं वजन वाढतं त्याच मेंढीचं वजन वाढतं, तर अजिबात तसं काही नाही. फक्त काय होतं की बंदिस्त मेंढीपालनामध्ये आपल्याला एक पिल्लं देणारी मेंढी परवडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ते नियोजन करायचं आहे. आणि चाऱ्याचं फॉर्मॅट सिंगल चारा कुठलाच द्यायचा नाही, हा एक तुम्ही कन्सेप्ट ठेवा. जेवढा काय चारा द्यायचा आहे, समजा तुम्ही भरपूर चारे लावले 4 ते 5 प्रकारचे आहेत ना, तर त्याच्यातले एक पेंडी घ्या आणि ते ह्यांना कन्सेप्ट करा आणि हे त्यांना घाला. सर्वात उत्तम नियोजन होणारं. कारण शास्त्रज्ञसुद्धा काय सांगतात, सिंगल कुठलंही ह्याला तुतीच घालू नका किंवा ह्याला मेथीच घास घाला असं कुठलं शास्त्रज्ञ सांगत नाही. तर मुरघास किंवा जे काय तुम्हाला कन्सेप्ट करायचे असेल, कारण मी पण मुरघास घातलेला 2 टाईम, तेव्हाही मला चांगला रिझल्ट आला होता. पण नंतर जसं मला कळायला लागलं की तुम्ही सिंगल चारा घालताय त्याचं थोडंसं परिणाम होतात, मग ते बदललं मी आणि त्याच्यानंतर हळूहळू ह्यापर्यंत आलेलं आहे. तर तुम्ही पण तसं नियोजन करा आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करा, अजिबात काही त्रास होत नाही. आणि स्वप्नील साहेब तुम्हाला तर माझ्याकडून धन्यवाद आहे, तुम्ही अशा रील मला पाठवतात ना, खरोखर पुढचं नियोजन आपण त्या पद्धतीनं करू. तुमचा फक्त साथ असेल ना तर मी 100% तिथपर्यंत पण जाऊ. कारण मला सपोर्टची गरज आहे. कारण माझ्याकडचेच प्राणी मी स्वतः सांभाळून मी कटिंगला करेन तर माझ्याकडचे प्राणी कमी पडणार आहेत. आता सध्या सांभाळायला देऊया लोकांना आणि नंतर नक्कीच मी सांगतो ना तुम्हाला की आपण पण जे काय तुमचं स्वप्न आहे ते इकडे नक्की 100% सातत्यामध्ये उतरवू. कारण जसं मेंढीपालन मी सर्वांना करायला लावतो आहे किंवा सर्व लोक माझ्याबरोबर करत आहेत, तर त्याचा पण तुमचा पुढचा पर्याय हा आपण एक निवडून ठेवूया आणि त्याप्रमाणे नियोजन करू. फक्त सर्वांनी साथ आलं पाहिजे, म्हणजे सोबत आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार मेंढीपालन केलं पाहिजे आपल्याला.